राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. घुले याच्यासह इतर 3 आरोपींनी देखील हत्येची कबुली दिली आहे. वाल्मिक कराड यांनी सांगितल्यानंतर खंडणी मागण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. आरोपी आणि सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. यानंतर या प्रकरणात CID SIT कडून तपासाला वेग आला. एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपला गुन्हा मान्य केला. सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड समजला जातो. त्याने पोलीस चौकशीत हत्या प्रकरणातील सहभाग आणि सगळा घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा सुदर्शन घुले करत होता. मात्र आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढलेला व्हिडिओ पोलिसांना दाखवता सुदर्शन घुलेची बोबडी वळली आणि अखेर नाईलाजाने त्याने आपला गुन्हा कबूल केला. खंडणीची मागणी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचंही घुले याने सांगितलं. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. आरोपी महेश केदार यांनी संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यांनीही त्याच्या विरोधात सर्व आरोप मान्य केले आहेत. सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितलं की आमचा मित्र प्रतीक घुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्याचा राग मनात होता. त्याशिवाय संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता. त्यामुळे संतोष देशमुखला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. तसेच वाल्मिक कराडच्या आदेशानंतर हे प्रकरण वाढत गेलं असं सुदर्शन घुले म्हटला. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं वाल्मिक कराड बोलला होता. अशी कबुली सुदर्शन घुले यांनी दिली आहे. घुलेसह जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली. त्यामुळे वाल्मिक कराडसह संपूर्ण गँग पुरते अडकले आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली. एका ऑफिस बॉयमुळे संपूर्ण कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवदा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला. ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठिणगी कुठे पडली याचा घटनाक्रम समोर आला. ऑफिस बॉयने दिलेल्या कबुलीनुसार 6 डिसेंबर 2024 रोजी आवदा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले होते. आरोपींनी त्यांना मारहाण केली. याच दरम्यान सुदर्शन घुले याने मी वाल्मिक कराडचा माणूस आहे. कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली होती. घुलेच्या इतर साथीदारांनी देखील दमदाटी केली होती. हा वाद सुरू असताना तिथे मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले. त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली होती. मात्र सुदर्शन घुलेने सरपंचांना धमकी दिली. सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी घुलेने दिली होती. हाच ऑफिस बॉयचा जबाब वाल्मिक कराड गँगला अडकवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत देखील या जबाबाचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी सुदर्शन घुले स्वतः अडकत असताना आता त्याने शेवटच्या क्षणी वाल्मिक कराडचं नाव घेतलं. यामुळे वाल्मिक कराड समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. खरं तर ज्यावेळी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळी या प्रकरणात वाल्मिक कराडचं काहीच कनेक्शन समोर येत नव्हतं. सुरुवातीला त्याला केवळ आवदा कंपनीला मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वाल्मिकवर मोका अंतर्गत कारवाई करत संतोष देशमुख खून प्रकरणात देखील आरोपी करण्यात आला. आता सुदर्शन घुलेच्या कबुलीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढल्या. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे प्रकरण वाढलं अशी कबुली दिली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी बीड न्यायालयात युक्तिवाद केला होता, ज्यात वाल्मिक कराडने खंडणीला आडवा आला तर संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं. अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद केला होता. शिवाय काही पुरावेही कोर्टात सादर केल्याचं सांगितलं होतं. आता सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केलं. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली. सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हे सगळं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केलं असं सुदर्शन घुलेने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितलं की आमचा मित्र प्रतीक घुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली होती. याच मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्याचाच राग मनात होता. त्याशिवाय संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता. त्यामुळेच संतोष देशमुखला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन घुले यांनी दिली.